हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या जयश्री झाडगे चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. माझी दिवसाची सुरुवात चहाने झालेली आहे आणि तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की आम्ही नवीन घरी आलो आहे. आता यापुढचे व्हिडिओज म्हणाल तर या नवीन घरातील असतील, त्यासाठी एक्साइटमेंट खूपच आहे. कामात इतकी बिझी असतो की व्हिडिओज डेली अपलोड करायला टाईमच मिळत नाही आहे. तरीही खास तुमच्या सर्वांसाठी मी छोटे छोटे क्लिप्स सेव्ह करून ठेवलेले आहेत, तेच इथे शेअर करते. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी नवीन घरात गेल्यानंतर मी काय काय करणार याचं आधी प्लॅनिंग केलेलं होतं आणि ते खूप माझ्यासाठी उपयुक्त ठरलेलं आहे. मी नेहमी म्हणत असते ना, प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच मी प्लॅन केले होते की ठरवलं मला आता झाडे लावायची आहेत, रोपे लावायची आहेत, फुलांची, भाज्यांची, इनडोअर प्लॅन्ट लावायचे आहेत, आउटडोअर प्लॅन्ट्स लावायचे आहेत, अशी मी लिस्टच बनवली होती. आणि जसं मी नवीन घरात आल्यानंतर ना ते स्टार्ट केलेलं आहे. ते प्लॅनिंग हळूहळू तुम्हाला पुढचे प्लॅनिंग समजेलच. त्यासाठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे काय, जयश्री झाडगे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे. याने काय होईल की चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि तो तुम्हाला लगेच पाहता येईल. चला, वाट कसली पाहताय, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फोन लिस्टमधील सर्व फ्रेंड्सला शेअर करा. घरातील सर्व कामं आवरल्यानंतर नर्सरीमध्ये गेले. तिथून मी काही कुंडे आणलेले आहेत, मोठ्या साईजमध्ये, एक छोट्या साईजमधील. त्यानंतर गुलाबाची झाडे आणलेली आहेत आणि तुम्ही ते पाठीमागं बघताय का भिंतीजवळ, ते 2 विद्याची झाडं आणलेली आहेत, ती मला बाहेर ठेवायची आहेत. तर हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. आता मी कुंड्यांना होल पाडून घेते, खाली छोटे छोटे होल एक साईजचे आणलेले आहेत. आणि मला तुळशीची जी कुंडी आहे ना डिझाईन असलेली, तशी कुंडी हवी होती, पण त्या नर्सरीमध्ये नव्हतेच. आणि मग नंतर मी विचारलं तर त्या कोणत्या तरी एका दुकानामधून आणलेले आहे एका भैयानी. तर ठीक आहे म्हटलं, आता सध्या काम चालून घेऊया, ह्या पण चांगलेच आहेत ना, एवढे काही वाईट नाही आहे. मग एक एक करून आम्ही काय केलं, कुंड्यांना होल पाडून घेतलेला आहे. इहू तोपर्यंत उठली, ती पण आम्हाला मदत करत होती. त्यामुळे ना सगळेजण मिळून कामं करतो आहे. आणि भानुदासना पण आज सुट्टी होती, तर चला म्हटलं आता हे तर करून टाकूया. ते शेजारीचं वावर आहे, शेत आहे, शेतातली माती आणलेली काळी काळी, तुम्ही पाहू शकता किती छान आहे ना माती. तर त्या मातीमध्ये आम्ही आता ह्या सगळे रोपं लावणार आहेत. इहिकाची एवढी एक्साइटमेंट आहे ना, ती मी कधी काय करू, हे करू ते करू असं चाललेलं तिचं. तर हे सर्व आम्ही मिळून करतोय ना, तर आणखीनच मजा येते आणि कामालासुद्धा हुरूप येतो. कढीपत्त्याचं झाड मी मुद्दामूनच आणलेले, कारण की मी ठरवलं होतं मला कढीपत्त्याचं झाड लावायचं आहे. म्हणजे भाज्यांमध्ये वापरला जातो कढीपत्ता ना, त्यासाठी. मग गुलाबाचे पण काही आणलेले आहेत झाड. आता हे झाड लावताना लक्षात ठेवायचं, रोपच आहे, झाड म्हणणार नाही मी, रोप आहे हे. तर हे रोप लाल मातीमध्ये लावलेलं असतं, सगळेच रोपं लाल मातीमध्ये लावलेले आहेत. तर हे लावण्याआधी ना आपल्याला काय करावं लागेल, काळी माती जर आसपास मी टाकलेली आहे, पण हे लाल मातीतून रोप काढून डायरेक्ट काळ्या मातीत लावणं चुकीचं आहे. त्यांना अजून काळ्या मातीची सवय झालेली नसते. मग ते काय केलं की मी लाल मातीचा जो बुंदा होता ना, तो डायरेक्ट मध्ये ठेवला आणि कडेने काळी माती पसरवून दिली, जेणेकरून त्यांना अजून सवय होईल, त्याच्यामध्ये त्यांचं मूळ आहे त्या मातीमध्ये रुळेल. तर ह्या पद्धतीने खूप काळजी घ्यावी लागते. असं जसं लहान मुलांची आपण काळजी घेतो, निगा राखतो ना, सेम त्याप्रमाणे ह्या झाडांची, रोपांची आपल्याला निगा राखायची असते. किती पाणी टाकावे लागते याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते.
ही गुलाबाची रोपे आहेत ना, ती टेरेसवर ठेवणार आहेत आणि इंडोअर प्लॅन्टची मी लिस्ट बनवली आहे. आत्ता या नर्सरीमधून ही प्लॅन्ट्स आणलेली आहेत. तिथे इंडोअर प्लॅन्ट होते, पण मला रेट थोडे जास्त वाटत होते. त्यासाठी म्हटलं आपण ऑनलाईनच मागवूया, पाहूया त्यांची क्वालिटी कशी असते, कोणत्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोचतील. तर ते सुद्धा मी ऑनलाईन मागवलेलं आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळतील. मला प्लॅन्ट्स लावायची, तर मी काही गोष्टी विचारात घेतल्यात, विचारपूर्वक अभ्यासपूर्वक त्या गोष्टी केल्यात आणि त्या मला वाटतं की तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडेल. होप सो तुम्हालासुद्धा त्या उपयुक्त ठरू शकतात. इतका काय अवघड नाही आहे, पण त्या बिफोर प्लॅन्टिंग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्या, त्यासाठी इथे मी तुमच्याशी शेअर करते. तर मी काय केलं की लिस्ट बनवली, इंडोअर प्लॅन्ट्स आणि आउटडोअर प्लॅन्ट्स कोणकोणते असतात त्यांची लिस्ट बनवलेली होती. सेकंड आहे वातावरण, तर ह्या रोपांना वातावरण सूट होईल का आपण जिथे राहतो त्या एरियामधले. तिसरं आहे माती, तर माती कोणती अवेलेबल आहे आपल्याकडं, त्यानुसार ते प्लॅन्ट त्यामध्ये येईल का नाही. आणि चौथा आहे खत, तर खत कोणतं वापरायचं तेही मी अभ्यास करून ठेवलेला. पाचवा आहे कुंड्या, तर कोणत्या साईजच्या कुंड्या हव्यात ते सुद्धा पाहाव्या लागतात. खरं सांगायचं तर साईज मॅटर करते. साईज मोठी असेल कुंड्यांची तर रोप छान फुलते, जर साईज छोटी असेल तर वाढ त्याची खुंटते. आणि त्यासोबतच नर्सरी की ऑनलाईन शॉपिंग करायची, तर नर्सरी इज द बेस्ट, बट ऑनलाईनसुद्धा तुम्हाला छान प्लॅन्ट्स मिळून जातील असं मला वाटतं आहे. आता पाहूया, मी तर ऑनलाईन मागवलेलंच आहे, पुढे तुम्हाला तसं शेअर करेलच. आता इथे झाडांना पाणी घालते मी. विद्याची झाडं आहे ते तुम्हाला बोलले घरासमोर लावायचे आहेत एंट्रन्सला, तर इथे लावणार आहे. गेटचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे, पण ठीक आहे, इट्स ओके, चालून जातं आहे. संध्याकाळी आम्ही बाहेर आलो फर्निचर दुकानामध्ये आणि तिथे पाहत होतो आम्ही डोअर असलेलं मंदिर, देवघर. एवढं मोठं घर बांधले आणि देवघर नसेल तर घराला शोभा कसली. त्यासाठी आम्ही मंदिर बघत होतो. तर काही पसंत पडत होते, आम्ही चेक करत होतो लाईट्स वगैरे, कलर कसे आहेत ते. यात काय आहे तर घरासाठी भिंतीवरचं घड्याळ. दाखवा खाली. ये ओके. यामध्ये डिझाईन्स खूप होत्या, पण आम्हाला राऊंड शेपच आवडला. समोर दिसते ना त्या भिंतीवर आम्ही घड्याळ लावणार आहोत. याआधी आम्ही सोफ्याच्या वरती बरोबर घड्याळ लावणार होतो, पण नाही, तर ते कॅन्सल करून समोरच्या भिंतीवर लावणार आहोत.